वेलकम टू वैष्णवीज व्लॉग्स. तर आज घरामध्ये आहे ना, आम्ही साऊथ इंडियन ब्रेकफास्ट केला होता. खूप दिवस झालं मला आहे ना साऊथ इंडियन ब्रेकफास्ट खायचा होता. तरी माझ्या मम्मीला सांगितलं की बनव. तर माझ्या मम्मीने माझ्यासाठी ते बनवलं आणि ही आहे माझ्या ब्रेकफास्टची प्लेट. इडली, सांबार, डोसा, चटणी आणि जे सांबार आहे ना त्याचं टेस्ट एक नंबर झालं होतं. माझी मम्मी सांबार खूप जास्त छान बनवत होते. मग ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी गेले होते माझ्या मम्मीसोबत भाजीच्या शॉपिंग करण्यासाठी आणि आम्ही तिथून भरपूर भाज्यांची शॉपिंग करून आलो आणि येताना तिथून आहे ना मी पेरू घेऊन आले होते. हा पेरू खूप जास्त मोठा होता आणि जेव्हा मी ह्याला कट करून खाल्लं ना तर ह्याचं टेस्ट एवढं चांगलं नव्हतं लागत, मला आवडलं नाही. त्याच्यानंतर मी हे शेंगदाणे खाल्ले आणि मग मला आहे ना डिनरची तयारी करायची होती. मी आज व्हेज पुलाव बनवणार होते, तर मी त्याचं कट वगैरे करून ठेवलं होतं आणि मला जायचं होतं इव्हनिंगला वॉक करायला आणि एक मंदिरात सुद्धा जायचं होतं. तर मी असं सगळं रेडी करून वॉकिंगला गेले आणि मग वॉक करून झाल्यानंतर आम्हाला एक मंदिरमध्ये जायचं होतं. तर आम्ही ते आलो होतो एक लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये, जे आमच्या घरापासून काहीतरी अर्ध्या तासावर आहे आणि हे खूप छान मंदिर होतं. पण आतमध्ये आहे ना फोटोज वगैरे क्लिक करायला अलाउड नाही आहे. सो मी जस्ट असं फक्त बाहेर नाही इथं शूट केलं आणि जेव्हा आम्ही बाहेर गेलो ना तर तिकडे हे 3 मंकीज आले होते आणि ते मोठे होते, ते दिसत नाही आहे जास्त. आणि मग घरी आल्यावर पटकन मग हे सगळं रेडी करून जे ठेवलं होतं मी राईस बनवायला घेतलं. फक्त कांदा, टमॅटो, मसाले जे असतात ते टाकलं. मग ह्याला चांगलं त्याला म्हणजे शिजून वगैरे त्यात पनीर टाकून आणि आपला म्हणजे कुक्ड राईस म्हणजे बनवलेला भात टाकून त्याला मिक्स करून राईस रेडी झालं. खूप सिम्पल पद्धतीने बनवला. जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे तर मला नक्की सांगा, मी ह्याचा सेपरेट व्हिडिओसुद्धा टाकेल. तर आजसाठी एवढंच. भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.